नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन लागवड करताना कोणत्या जमिनीमध्ये कोणतं वाण आपण वापरलं पाहिजे? भारी जमिनीसाठी कोणतं वाण वापरलं पाहिजे? हलक्या जमिनीसाठी कोणतं वाण वापरलं पाहिजे? त्याचबरोबर मध्यम जमिनीसाठी कोणतं सोयाबीनचं वाण आपण आपल्या शेतामध्ये वापरलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेणं शक्य होईल. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पेरणी करताना कोणतं तणनाशक वापरलं पाहिजे? पेरणीनंतर 1 महिन्यानी कोणतं तणनाशक वापरलं पाहिजे? बीज प्रक्रिया करण्यासाठी कोणतं औषध वापरलं पाहिजे? पेरणीबरोबर कोणतं खत आपण वापरलं पाहिजे? याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भारी जमिनीसाठी 5 व्हरायटी, त्याचबरोबर हलक्या ते मध्यम जमिनीसाठी 5 व्हरायटी याच्या सोयाबीनच्या पाहणार आहोत, ज्या रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आपल्याला देऊ शकतात. त्याचबरोबर सर्वात कमी कालावधीमध्ये तयार होतात, जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता आहे, कमी पाण्यामध्ये येण्याची क्षमता या वाणामध्ये आहे. हे वाण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. चला तर मग पाहूया सविस्तर माहिती. शेतकरी मित्रांनो, 1 नंबरला सोयाबीन बियाणं जे पाहणार आहोत ते आहे फुले संगम KDS 726. शेतकरी मित्रांनो, या वाणाचा कालावधी 105 ते 110 दिवस आहे. सरासरी उत्पादन 15 ते 18 क्विंटल प्रति एकर क्षेत्रामधून मिळू शकतं. हा वाण 2016 साली प्रसिद्ध केलेला आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी. बियाण्याचं प्रमाण पेरणीसाठी 25 किलो प्रति एकर. याची वैशिष्ट्ये जर पाहिली तर जांभळ्या रंगाची फुलं, गोलाकार अंडाकृती पाने, प्रतिकारक क्षमता पाहिली तर तांबेरा आणि पर्पल सीड स्टेन या रोगांना प्रतिकारक्षम, खोडमाशी आणि पाने खाणाऱ्या किडींना मध्यम प्रमाणात प्रतिकारक्षम. शेतकरी मित्रांनो, 2 नंबरचे जे सोयाबीन बियाणं पाहणार आहोत ते आहे फुले किमिया KDS 753. फुले किमिया KDS 753 हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेलं सोयाबीनचं एक सुधारित आणि उच्च उत्पादन देणारं वाण आहे. या वाणाचा कालावधी जर पाहिला तर 90 ते 100 दिवसात हे परिपक्व होतं. एकरी सरासरी 13 ते 15 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतं. रोगप्रतिकार शक्ती जर पाहिली तर हे वाण पिवळा मोझॅक आणि इतर रोगांना सहनशील आहे. शेतकरी मित्रांनो, याचे दाणे बियाणं मध्यम ते मोठं, चमकदार आणि 98% शुद्धतेचं असतं. लागवड आणि इतर माहिती जर पाहिली तर बीज प्रमाण पेरणीसाठी एकरी 20 ते 25 किलो बियाणं पुरेसं होतं. पाण्याची उपलब्धता जर पाहिली तर लवकर पक्व होणार असल्यानं कमी पावसात सुद्धा चांगलं उत्पादन मिळतं. शेतकरी मित्रांनो, 3 नंबरचं बियाणं रुची 1001. शेतकरी मित्रांनो, ही सोयाबीनच्या बियाण्यांची एक लोकप्रिय आणि अधिक उत्पादन देणारी खाजगी जात आहे, जिची लागवड महाराष्ट्रात विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा या प्रदेशांमध्ये केली जाते. जोमदार वाढ, प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता आणि भरघोस उत्पादन देण्याची ताकद या गुणांमुळे शेतकऱ्यांमध्ये या जातीला अत्यंत पसंती दिली जाते. शेतकरी मित्रांनो, रुची 1001 या वाणाची वैशिष्ट्ये काय आहेत तर उत्पादन क्षमता. योग्य व्यवस्थापन केल्यास ही जात विक्रमी आणि भरघोस उत्पादन देण्यासाठी ओळखली जाते. या जातीमध्ये रोगांचा प्रतिकार करण्याची आणि दुष्काळी किंवा कोरड्या हवामानाचा सामना करण्याची उत्तम क्षमता आहे. बियाण्यांची माहिती. हे बियाणं प्रामुख्यानं 23 किलोच्या व्यावसायिक पॅकिंगमध्ये उपलब्ध असतं. प्रति एकर क्षेत्रामध्ये 23 किलो बियाणं आपण पेरणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, 5 नंबरचा जो सोयाबीन पिकाचा वाण पाहणार आहोत तो आहे MAUS 71. समृद्धी या नावाने हा वाण ओळखला जातो. हा महाराष्ट्रातील परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं विकसित केलेला वाण आहे. जास्त उत्पन्न देणारा आणि लवकर परिपक्व होणारा सोयाबीनचा वाण आहे. याची वैशिष्ट्य काय आहे तर परिपक्वतेचा कालावधी जर पाहिला तर 93 ते 100 दिवस याचा परिपक्वतेचा कालावधी आहे. शेतकरी मित्रांनो, या वाणाची उत्पादन क्षमता जर पाहिली तर 18 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर मधून आपल्याला उत्पादन मिळू शकतं. प्रमुख वैशिष्ट्य काय आहे तर JS 335 सारख्या जुन्या वाणांच्या तुलनेत हे अत्यंत फायदेशीर वाण आहे आणि प्रमाणित पीक व्यवस्थापन तंत्रांना चांगला प्रतिसाद देतं. पाण्याची गरज जर पाहिली तर सामान्यतः खरीप पावसाळ्यात हंगामात याची लागवड केली तर आपण नैसर्गिक पावसामुळेच याची पाण्याची गरज भागते आणि अतिरिक्त सिंचनाची आवश्यकता नसते. शेतकरी मित्रांनो, आपण आता जे 5 वाण पाहिलेले आहेत ते भारी जमिनीत लागवड करण्यासाठी वाण आहेत. फुले संगम म्हणजेच KDS 726, फुले दुर्वा म्हणजेच KDS 992,
फुलेकिमिया म्हणजेच KDS 753, रुची 1001, MAUS 71 म्हणजे समृद्धी, हे 5 वाण आपण भारी जमिनीमध्ये लागवड करू शकता. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हलक्या ते मध्यम जमिनीत लागवड करण्यासाठी सोयाबीन वाण कोणते आहेत तर शेतकरी मित्रांनो, JS 9305 हा आपण वाण हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये लागवड करू शकता. याचा कालावधी 90 ते 95 दिवस आहे. 2 नंबरचा वाण आहे MAUS 612, याचा कालावधी 96 ते 98 दिवस आहे. JS 9560 याचा कालावधी 82 ते 88 दिवस आहे. ग्रीन गोल्ड 3344 100 ते 105 दिवसांचा कालावधी या वाणाचा आहे. या 4 वाणांपैकी आपण कोणतेही आपल्या हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये लागवड करू शकता. शेतकरी मित्रांनो, आपण पेरणीसाठी बियाण्याची निवड केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोयाबीनसाठी बीज प्रक्रिया. शेतकरी मित्रांनो, थायोमिथोक्झाम 30% FS 5 मिली प्रति किलो बियाणं याप्रमाणे आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. शेतकरी मित्रांनो, थायोमिथोक्झाम 30% FS हा टेक्निकल कंटेंट आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांचा वेगवेगळ्या नावाने मिळेल. आपण कोणत्याही कंपनीचा आपल्याला जी कंपनी योग्य वाटेल त्या कंपनीचं आपण हा टेक्निकल कंटेंट घेऊ शकता. कोणत्या जरी कंपनीचा घेतला तरी आपल्याला 5 मिली प्रति किलो बियाण्यासाठी प्रक्रिया करायची आहे. शेतकरी मित्रांनो, आपण बियाणं निवड केलेली आहे, आपण बीज प्रक्रिया केलेली आहे, परंतु आता त्याच्यानंतर पेरणी केल्यानंतर आपल्याला तणांची सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे. तर तण उगवणीपूर्वी प्री इमर्जन्स म्हणजेच पेरणीनंतर 48 तासाच्या आत आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. यासाठी डायक्लोसुलाम 84% EC खूप तण असेल तर याचा वापर आपण करायचा आहे. हे आपल्याला स्ट्रॉंग आर्म या नावाने बाजारामध्ये मिळू शकतं किंवा इतर कंपन्यांचं घेऊ शकता. डायक्लोसुलाम 84% EC हा कंटेंट आपण महत्त्वाचा ध्यानात ठेवला पाहिजे. 12.4 ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये याची फवारणी आपल्याला करायची आहे. किंवा हे आपल्याला नसेल घ्यायचं तर आपण पेंडिमिथिलिन 38.7% EC हे तणनाशक वापर करू शकता. हे आपल्याला स्ट्रॉम्प एक्स्ट्रा किंवा पनिडा या नावाने किंवा इतर नावांनी आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होईल. 700 मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण याची फवारणी करायची आहे. आपल्या शेतामध्ये जास्त तण नसतील तर आपण हा टेक्निकल घटक असलेलं तणनाशक घेऊ शकता किंवा जास्त तण असतील तर आपण स्ट्रॉंग आर्म घेतलं तर चांगलं होईल. शेतकरी मित्रांनो, आपल्याला पेरणीनंतर 48 तासाच्या आत जर तण नियंत्रण करणं जमलं नाही किंवा फवारणी करणं जमलं नाही तर आपल्याला पेरणीनंतर 1 महिन्यांनी तण नियंत्रण करणं गरजेचं आहे. तण उगवल्यानंतर पोस्ट इमर्जन्स म्हणून तणनाशक असतात. सोयाबीनमध्ये पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांपर्यंत आपण फवारणी करू शकता. त्यामध्ये आपण इमॅजिथायपर 10% असेल हा टेक्निकल कंटेंट असलेलं वीड ब्लॉक या नावाने तणनाशक मिळेल. 400 मिली प्रति एकर याप्रमाणे फवारणी करू शकता. किंवा हे नसेल आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध झालं तर आपण प्रोपिक्विझॉल फॉप 2.5% आणि इमॅजिथायपर 3.75% हा टेक्निकल कंटेंट असलेलं तणनाशक घेऊ शकता. हे शाखेत नावाने मिळेल. 800 मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण याची फवारणी करू शकता. किंवा ही दोन्ही आपल्याला घ्यायची नसतील किंवा मिळाली नाही तर आपण आयरिस हे तणनाशक 400 मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये UPL कंपनीचं हे तणनाशक आहे, याचा सुद्धा वापर करू शकता. किंवा फिजिफ्लेक्स 400 मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये याची आपण फवारणी करू शकता. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्याला भरघोस उत्पन्न घेण्यासाठी प्रति एकर क्षेत्रामध्ये 10-26-26 किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 प्रति एकर क्षेत्रामध्ये 1 बॅग देणं गरजेचं आहे. प्लस त्याच्यामध्ये आपण सल्फर हे 8 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये पेरणीबरोबर देणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, या पद्धतीनं आपण नियोजन करून पहा. आपल्याला 100% उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी मित्रांनो, आपल्याला शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर आपण कृषी मंत्रालय, भारत सरकार, किसान कॉल सेंटर 1800 180 1551 या टोल फ्री नंबरवर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी बनवलेला आहे, कोणत्याही कंपनीच्या प्रचारासाठी बनवलेला नाही. आपल्याला जे योग्य वाटेल ते बियाणं आपण घेऊ शकता किंवा आपल्याला जे योग्य वाटेल ते तणनाशक आपण घेऊ शकता. त्याचबरोबर आपण जे आपल्याला खत घ्यायचं आहे तेच घेऊ शकता. त्याचबरोबर बीज प्रक्रिया करण्यासाठी जे आपण केमिकल सांगितलेलं आहे तो टेक्निकल कंटेंट आपण घेऊ शकता.
शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.